अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुका शिवसेना प्रमुख यांचा फार कमी वयामध्ये अचानक मृत्यूमुळे तालुक्यातील सर्व जनसामान्यांमध्ये शोककळा पसरून हळहळीचे वातावरण तयार झालेले आहे। युवकांचा आधारस्तंभ व एक उमदे नेतृत्व, मनमिळावू स्वभाव काळाच्या पडद्याआड गेलेला आहे। स्वर्गीय विजय मोहोळ यांच्या उमरी येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या परिवाराचे अकोला जिल्हा शिवसेना प्रमुख आमदार नितीन देशमुख यांनी सांत्वन केले। विजय मोहोळ यांच्या अचानक निधनाने संपूर्ण तालुक्यातील शिवसेनेची कधी न भरणारी हानी झाल्याचे मत आमदार नितीन देशमुख यांनी व्यक्त केले। यावेळी जिल्हा शिवसेना उपप्रमुख दिलीप बोचे, जिल्हा युवक नेते उमेश जाधव, बबलू देशमुख, तेल्हारा तालुका उपाध्यक्ष अजय गावंडे, तालुका समन्वयक प्रवीण वैष्णव, सर्कल प्रमुख विजय नवलकार, योगेश वानखडे व तालुक्यातील आणि जिल्ह्यातील शिवसैनिक उपस्थित होते। आज आमच्या पक्षाचे तेल्हाराचे तालुका प्रमुख विजयभाऊ मोहोळ यांचं निधन झालं। आज त्यांच्या घरी भेट दिली असता खरोखर एक पक्षाचा चांगला कार्यकर्ता, ज्यांनी तेल्हारा भागामध्ये चांगल्या पद्धतीने संघटना उभी केली, पक्षाचं काम करत असताना, कोरोनाच्या काळात लोकांना मदत करत असताना स्वतःला कोरोना होण्याची कधी पर्वा केली नाही। अशातच आमच्या विजूभाऊंना कोरोना झाला। जवळपास 25 दिवस त्यांनी हॉस्पिटलमध्ये भरती होते, परंतु त्यांना यश प्राप्त झालं नाही, ते आपल्यातून निघून गेले। तरी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांच्या कुटुंबाला ह्या दुःखातून सावरण्याची त्यांना शक्ती देव, एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। संदीप सोळंकेसह चंद्रकांत मोरे, तेल्हारा।